हिंगोली के वरखेड़ा गांव में स्थित शनि हनुमान मंदिर में हनुमान जयंती के मौके पर श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ी। मंदिर की खास बात यह है कि यह शनि शिंगणापुर की तर्ज पर बना हुआ है, जिससे यहां दूर दूर से भक्त दर्शन के लिए पहुंच रहे हैं। हनुमान जयंती के अवसर पर वरखेड़ा गांव में भक्ति और उत्साह का माहौल देखने को मिला। पिछले 7 दिनों से गांव में अखंड हरिनाम सप्ताह, श्री भगवत कथा और ज्ञानेश्वर पारायण जैसे धार्मिक कार्यक्रम आयोजित किए जा रहे थे। हनुमान जयंती के मौके पर भक्तों के लिए महाप्रसाद का आयोजन किया गया, जिसमें गांव के साथ साथ बाहर से आए सभी श्रद्धालुओं के लिए भोजन की व्यवस्था की गई। वहीं मंदिर को विशेष दर्जा मिलने से अब यहां भक्तों के लिए बेहतर सुविधाएं उपलब्ध होने की उम्मीद है, जिससे श्रद्धालुओं में खुशी का माहौल देखा जा रहा है। महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आमच्या या पवित्र पावन वरखेडा नगरीमध्ये खऱ्या अर्थानं आज भक्तिमय असं वातावरण हनुमान जयंती निमित्त झालेलं आहे। आणि आमच्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या गावाचं असणारं ग्रामदैवत म्हणजे श्रीमंत आमचे हनुमंतर आहे। आणि आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे, महाराष्ट्र तुम्हाला सांगायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला म्हणजे हनुमंतरायाची मंदिरं दिसतील, पण आमच्या गावातल्या हनुमंतरायाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या गावामध्ये शनी मारुती म्हणून आम्ही या हनुमंतरायाला भजत असतो। तर आमच्या वरखेडा गावातील तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथील मारुतीरायांची एवढी आमच्या येथील ख्याती आहे की हा मारुतीराय आमचा 9 दिवस पावणार आहे। कोणाच्या मनात जर शंका आली, प्रश्न देवापुढे निर्माण करायचा आणि उत्तर जे भगवंत देतात, म्हणजे जर आपण प्रश्न मनाचा काय आपलं दुखते काय नाही, आपली समस्या काय आहे किंवा नोकरी समस्या आहे, एखादी बिमारी महान लागलेली आहे, त्याचे मंदिर प्रत्येक गावातच आहेत। परंतु आमच्या येथील हे मंदिर एक आगळं असं आहे। इथील जे पंचक्रोशीतून येणारे जे पब्लिक जनता जनार्दन आहे ते इथे शनिदेव म्हणून त्यांना भजतात आणि येथे मुस्लिम लोक सुद्धा या शनिदेवाला भजतात। आज आमच्या येथे श्री हनुमान जयंती निमित्त भव्य स्वरूपात कार्यक्रम आहे आणि रामनवमी ते हनुमान जयंती एक सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी आम्ही